नमस्कार. महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक महत्त्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे. राज्यात मान्सूनची पुढील वाटचाल जी आहे ही सध्या मंदावलेली दिसत आहे. त्याचबरोबर हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर पश्चिमेकडून येणाऱ्या ज्या कोरडे वारे आहेत, पाहू शकता या भागातून येणारे जे कोरडे वारे आहेत, या कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती ही तयार होत नाही आहे. तर या भागामध्ये तुम्ही पाहिलं तर कोरडे वारे तयार होत आहेत. मात्र त्याच वेळेला एक चांगली गोष्ट तुम्ही पाहू शकता, या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणावर आता बाष्प तयार होत आहे. तर याचा परिणाम होऊन पाऊस जो आहे या भागामध्ये मान्सून चांगल्या पद्धतीने सक्रिय झालेला आहे आणि त्या भागामध्ये मुसळधार पावसाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट, पुढचे 7 ते 8 दिवस तरी महाराष्ट्रामध्ये चांगला मोठा पाऊस पाहायला मिळत नाही आहे. तर जाणून घेऊयात उद्या 12 जून महाराष्ट्रामध्ये हवामान कसं असेल, त्याचबरोबर कोणकोणत्या भागामध्ये उष्णतेची लाट पुन्हा एकदा सक्रिय होते, कोणकोणत्या भागामध्ये पुन्हा एकदा पाहू शकता विजेच्या कडकडाटासह पाऊस जो आहे हा थोड्या प्रमाणामध्ये थंडरस्टॉर्म जो आहे हा पडण्याची शक्यता आहे. तर याचे अपडेट जाणून घेऊयात. सध्या जर पाहिलं तर कोकण भागामध्ये कोकणचा जो भाग आहे या भागामध्ये वातावरण जे आहे ढगाळ वातावरण हे आपल्याला पाहायला मिळतं. या खालच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सॅटेलाईट इमेजमध्ये कोणतंही ढगाळ वातावरण दिसत नसलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये ते आहे. तरीसुद्धा या भागामध्ये सुद्धा आता मुसळधार पावसाची शक्यता कमी झालेली आहे, कारण जो कमी दाबाचा पट्टा होता हा खालच्या भागामध्ये सरकलेला आहे, केरळकडे या भागाकडे गेलेला आहे. या कारणामुळे पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये खूपच कमी झालेली आहे. मुख्य म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र त्याच वेळेला मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरामध्ये मोठ्या पावसाची अपेक्षा नाही आहे. त्या ठिकाणी दमट हवामान आणि त्याचबरोबर उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील परिस्थिती ही आता चिंताजनक पडत चालली आहे. अनेक ठिकाणी तापमान पुन्हा एकदा वाढून 40 अंशाच्या पुढे गेलेलं आहे. काही भागांमध्ये 42 ते 43 अंश दरम्यान तापमान नोंदवलं जात आहे. ब्रह्मपुरी येथे तब्बल पुन्हा एकदा 45 जूनच्या महिन्यामध्ये 45 अंशापर्यंत तापमान हे पोचलेलं आहे. त्यामुळे या भागामध्ये अद्यापही उष्णतेची लाट जी आहे ही कायम आहे. उद्याचा 12 जूनचा हवामान अंदाज पाहूयात कशा पद्धतीने उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहील. तर उद्याचा हवामानाचा विचार केला तर अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नांदेड आणि लातूरच्या काही भागांमध्ये दुपारनंतर किंवा रात्री उशिरा मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस फक्त स्थानिक स्वरूपाचा काही भागांमध्येच पडेल, संपूर्ण जिल्ह्यात पडेल अशी शक्यता खूप कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं तर पाहू शकता उद्याचा मी अंदाज दिलाय, खूपच हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली गोष्ट जर तुम्ही पाहिली तर पाहू शकता बंगालच्या उपसागरातला जो पट्टा आहे, कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय होतोय आणि त्या कारणामुळे जर तुम्ही या भागामध्ये पाहिलं तर कुठला आहे हा जो भाग आहे यामध्ये आंध्र प्रदेश असेल, त्याचबरोबर उडिशा असेल, पश्चिम बंगाल असेल, पाहू शकता या भागामध्ये उडिशा या भागामध्ये पाऊस जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिमुसळधार जो पाऊस आहे हा पाहायला मिळत आहे. सध्या त्याची सुरुवात झाली म्हणजे मान्सून त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने सक्रिय झाला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये त्याची सक्रियता ही अजून दिसत नाही आहे. चांगली गोष्ट म्हणजे 20 किंवा 21 तारखेनंतरनं हा जो पट्टा आहे या पद्धतीने ह्याचा वारा आहे हा सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा पावसाची शक्यता ही पुन्हा जास्त चांगल्या पद्धतीने वाढेल आणि पाऊस जो आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील स्थिती पाहूयात. बीड असेल, जालना, हिंगोली, परभणी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, कोल्हापूर भागात स्थानिक ढग तयार झाल्यास गडगडाटासह हलक्या सरीची शक्यता हे दिसून येते. त्याचबरोबर हवामान विभागानं विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी सुद्धा उष्णतेच्या लाटेचा तसेच वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा इशारा दिलेला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातही सतर्क राहण्याचा सल्ला
हा देण्यात आलेला आहे. त्याचवेळी जर आपण पाहिलं मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव परिसरामध्ये हलक्या पावसाची किंवा मेघगर्जनेसह पावसाची ही शक्यता दिसून येते. मात्र या भागामध्ये सुद्धा मोठ्या पावसाचा अंदाज हा सध्या दिसून येत नाहीये. शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाज नियमितपणे पाहणं आवश्यक आहे. विदर्भातील नागरिकांसाठी उष्णतेपासून बचावासाठी पुरेसं पाणी आवश्यक आहे, पिणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने उद्यासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाची शक्यता जरी कमी दिसत असली तरी एक चांगली गोष्ट पुढच्या आठवड्याभरामध्ये 7 ते 8 दिवसांमध्ये परिस्थिती ही बदलण्याची शक्यता आहे. 20 किंवा 21 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस हा वाढीस लागून त्यानंतरनं बंगालच्या उपसागरामधील जो पट्टा आहे याचा परिणाम होऊन महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे 21 तारखेपासून हा वाढण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.